नमस्कार मंडळींनो, गुड मॉर्निंग. आजच्या नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा. आणि स्वागत आज तुमचा नारूर गावातनं होता. कारण काल आम्ही नारूर गावात इलेलो. कोणाक माहिती नसत, माझी जुनी व्हिडिओ बघितल्यानी नसत ना काय आयच्या गावात त्या सकाळी सकाळी ना तुमका सांगते कशामुळे असा का होता. तर माझी पाठची व्हिडिओ जर बघितला नसत तर तुम्ही पाठची व्हिडिओ जाऊन आधी बघा. काल आम्ही रांगणागडावरती इलेलो आणि दुपारी आम्ही रांगणागड चढाक घेतलं 2:30 वाजता. 4:30-5 वाजता आम्ही पोचलो वरती. आणि त्यानंतर आम्ही सगळा फिरान आम्ही खालती उतरलो. तर पाय वगैरे एवढे भरलेले ना की रात्री जेवण वगैरे आम्ही झोपलो आणि आता पाय ऐकणत नाहीत. तर ह्या घरात आमचं स्टे होतो. दिसताना या घरात आमचं स्टे होतो. मस्त मातीचा घर हा आणि तिकडे फॅन पण लावायची गरज नाही. वरती कवला असत, वरती झोपलेलो मातीवर. एका ह्याच्यासाठी सुद्धा उताक नाही रात्री, एवढी झोप कडक लागलेली ना. तर आता आम्ही चहा नाश्ता करून घरात निघाच्या ह्याच्यावरती असं म्हणजे घरात निघायचं असा. तर बघू, अजून पोरगे उठले नाहीत, आंघोळ वगैरे करतात. एक इकडे काहीतरी देवदर्शनात गेलेलो. काय गेलेला? महालक्ष्मीत गेलेलो. महालक्ष्मी म्हणजे महालक्ष्मी मंदिर नारूर गावात असं. महालक्ष्मी मंदिर. ओके. एका लव झाला तो सोडा विषय. पण तुम्ही घर बघून घ्या, घरात काय काय वस्तू असतात ते पण बघून घ्या. एकदम राजवाडा शिवप्रेमी असल्यामुळे जास्तीत जास्त सगळं तुमका छत्रपती महाराजांचाच दिसतला. नको आणि आमचा सकाळचा नाश्ता असा एकदम मस्त सजवलेला. इकडेच राहूया वर्षभर. वा, एक नंबर. म्हणजे सकाळच्या नाश्त्यातच. दुपारचं जेवण काय आता? माझं मुंबईचं घर झालं ना एकदा की मग मी संन्यास गेला. चला काकी, मजा येईल, खूप बरा वाटला. तर आम्ही आता निघालो घरात जाऊ. तर मंडळीनं अमोलची इकडे बाहेर इल्याच्या नंतर गाडी लावलेली आहे, ती हरवली आता. हा काय शोधू जाऊया आता लगेच. आता तुझा काय म्हणणं याच्यावरती? सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे कोणते काय? तुझा काय? मी ते काय सांगलेलं अगोदर लावू नको म्हणून तिकडे लाव. कोणी लपवली असेल तर मस्करी नको उगीच, असेल तर द्या. अरे बाबा कोणीच नाही लपवू का? यांनी लावलं नाही, हँडल लॉक नाही केलेला होता म्हणते हँडल लॉक केलेला. तुझा काय म्हणणं त्याच्यावर? माझं काय नाही, यांचे कळलं तरी काहीतरी काय ऑप्शन आलाय. तू हेल्मेटवर बस आणि जा ना. चाका नाही ते का? तर मंडळींनो आपल्याक ना अमोलची गाडी भेटलेली आहे. एक मस्करी म्हणून लपवून ठेवलेली होती, ती लगेच देऊन आता आपण चाललो महालक्ष्मी मंदिर. आता आपण खापरा देवस्थान, महालक्ष्मी मंदिर आणि खापरा देवस्थान ही 2 देवस्थान करून आम्ही निघतलो घरात जाऊ. तर बघू, तुम्ही पण पाया पडून घेवा. आज पण आम्ही अजून नारूरमध्येच असो. मंडळी हा महालक्ष्मी मंदिर असा.
ह्या देवस्थानाची थोड्यात मला माहिती सांग. आता आपण खापरा देवस्थान नारूर या ठिकाणी आलो. खापरा उत्सव हा 1 वर्ष आड करून असतो मे महिन्यामध्ये. आता या ठिकाणी बघा तुम्ही जे रुपडं बनवलेलं आहे, लाकडी आहे रुपडं. आणि याची खासियत अशी आहे की पूर्वीपासून चालत आलेले जे पेंटर आहेत तेच फक्त हे रंगवतात, कारण त्यांना बरोबर माहिती आहे काय काय रंगवायचं आहे. आता हे जे वरती मार्किंग दिसतात ना 2 मस्तकाच्या इथे 1 आणि इथे नाकाच्या बाजूला ते बाण लागलेले मार्किंग आहे. आता हा जो खंजर आहे बाजूला हा देवाच्या आधार असतो. आणि ही ढाल जी आहे ती आम्ही जी बहुमानकरी आहे सरनोबत आणि माळवे त्यांना ती पकडून देवाच्या सोबत धावावं लागतं. म्हणजे धावताना आपण 2 इंचाचं डिस्टन्स खंजर आणि ढालीमध्ये मेंटेन करायचं. ढाल ती आपल्या हाताला नाही लागली पाहिजे, म्हणजे त्याचा नाद जो घुमतो खंजर देव मारतो तेव्हा तो सगळीकडे ऐकायला गेला पाहिजे. आता खापरा देवाचे जे मारेकरी आहेत त्यांचं प्रतिरूप म्हणून इथले जे गावकर आहेत ते वीर म्हणून उभे करतात. त्याच्यापैकी एक वीर मारलेला आहे. आणि स्टोरी अशी झाली की मारल्यानंतर पोलीस पकडून घेऊन गेले. आता गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत उत्सव असतो. मग करणार काय, मग सर्व गावकऱ्यांनी ठरवलं की ढोल वाजत जायचं, देवाला गाराणं करायचं की आता आम्ही उत्सव कसा करायचा. तर ढोल वाजवल्यानंतर त्या देवाच्या अंगात परत वारा आला. तुरुंग पेचून देव गडावरती आला. त्याने तिथून आरोळी दिली. त्याच्यानंतर इथून सगळे ढोल ताशे घेऊन गजरात त्याला परत घेऊन आले. आणि जेव्हा पोलीस आले त्याला शोधायला तर त्यांना वाट सापडेना. ते सगळीकडे फिरत होते. मग त्यांनी देवाला गाराणं केलं की बाबा आम्ही इथे आलो आहे, खरोखरच जर देवस्थान हे जागृत असेल तर आम्हाला वाट दाखव, आम्ही तुझ्या दर्शनासाठी येतो. त्यांना वाट सापडली. तिथे आले, त्यांनी बघितलं की खरोखरच देवाचा उत्सव चालू आहे. आणि त्यांनी एक कंठा गिफ्ट केला आहे, चांदीचा कंठा गिफ्ट केला आहे. तो अजूनही आहे आतमध्ये. ओके. तर ह्या देवाचं नाव खापरा देव कशासाठी पडला? हां, तेव्हा सीन कसं झालं, जेव्हा जैतोबा परब त्यांना दरोडेखोरांनी मारल्याने ते मारल्यानंतर त्यांना इथे आणले गेले. इथे सुधीरकांच्या घरासमोर एक मोठा चिंचीचा झाड होता असं म्हणतात. आणि त्या झाडाखाली नागल महाराणी ते होते आणि त्यांचं प्राण जाऊक निघालेलं. आणि तेवढ्यात या घरातली जी कोण व्यक्ती होती, आजी होती, तिनं येऊन बघितलं. आणि मरताना जर पाणी पाजतं तर पाणी न पाजता तिनं खापरातून पेच पाजली. तर खापर म्हणजे काय, मातीच्या भांड्याचा जो खालचो भाग असता त्याला खापर म्हणतात. त्या खापरातून त्यांना पेच पाजली आणि तिथून त्यांचा वारा इथे येला आणि सगळं उत्सव त्यांनी आखून दिलं. सगळं उत्सव चालू झालं म्हणून खापरा देवस्थान. ओके. तर नारूर गावातली आमका बरीचशी माहिती आणि खूप काय दाखवल्याने, नारूर गाव फिरवल्याने खूप भारी वाटला. आणि आम्ही आता आमची वाट धरलो जाऊक घराक. तर त्यांना आता टाटा बाय बाय करून आम्ही आपले घराक जातलो. चला हो, बरा वाटला. जय शिवराय. जय शिवराय. भेटूया परत असेच चालता बोलता अचानक भयानक. तर मंडळींनो 2 दिवसानंतर फायनली अरे बाबा गप फायनली घरात पोचलंय. आणि तुमका माहिती आहे कुत्रो माझं स्वागतच करत असता. तिकडनं जेवण मिळून येलंय, त्याच्यामुळे जेवचा टेन्शन तर नाही. आता फक्त आपल्याला चहा पिऊची की चहा प्यायची. तर हे व्हिडिओ मी इकडे संपवतोय. खूप मजा येईल रांगनागड ट्रिपला, म्हणजे नारूर ट्रिपला. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय. कुत्र्याचं स्वागत आपण करून घेऊया. माझा स्वागत करून घेतल्या ना ता स्वागत करून घेऊया. बोल आता काय झाला, काय काय चल घरात जाऊया की नको? चल चल काय तर सांग. आणि चल मग चल घरात चल. चल ढकल गेट ढकल चल. हा येऊ आता येऊ. हा चल. बिल्लू तुझा पट्टा कुठे आहे? बिल्लू तुझा पट्टा कुठे आहे? चल.